तसं तर आपल्या एंट्रीची सगळेच वाट बघतात, पण मी ठरवतो एंट्री कधी आणि कुठून घ्यायची. आता तुम्ही सगळे जमलाच आहात, थांबलाच आहात, तर तुमचा हा भाऊ तुम्हाला नाराज नाही करणार. मी येणार आणि नशिबाचा गेम पालटणार. अहो इकडे तिकडे काय शोधताय? हे बघा, मी ह्या दारातून येतो. किंवा घरामध्ये जेव्हा कोणत्याही कारणावर भांडण वगैरे होतात तेव्हा त्या घराचं वातावरण बिघडतंच. पण कधी कधी त्या शोचे होस्ट म्हणून तुम्ही होतात आणि तुमचा सुद्धा कधी कधी पारा चढतो. तर या सगळ्या गोष्टीला या वर्षी असं काही घडलं तर रितेश देशमुख कशा पद्धतीने हँडल करतात? काय नक्की काही काही रिॲक्शन्स इम्पल्सिव्ह असतात. असा विचार करू शकत नाही आपण की प्रत्येक वेळा पारा चढणार आहे. या आठवड्यात काय घडलंय नेमकी त्याचं कसं रिॲक्शन झालेलं आहे आणि काही काही गोष्टी खरं म्हणजे मला पर्सनली न घेता मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या पर्स्पेक्टिव्ह मधून मी आमची टीम सुद्धा तसं विचार करते की बाबा लोक काय विचार करतात, लोकांचे काय प्रश्न असतात. असं नेहमी असू शकत नाही की हे सगळे प्रश्न माझे स्वतःचे आहेत. बऱ्याच वेळा असं असतं की त्यावेळेस महाराष्ट्र काय विचार करतोय, रिॲक्शन्स काय येत आहेत आणि काय प्रश्न विचारले पाहिजेत. पण नेहमीच असं होत नाही. कधी कधी इम्प्रॉम्प्टू माझ्या मनातल्या काही गोष्टी असतील त्या सुद्धा त्यावेळेस निघतात तिथे आणि त्या काही म्हणजे सुखद असतील, काही रागात पण असू शकतात. पण ते मी आता असं सांगू शकणार नाही की मी कसं रिॲक्ट करेन, कारण काही त्यावेळेस पण मी प्लॅन करून गेलो होतो. या सीझन मध्ये सुद्धा मी प्लॅन करून जाणार नाही. अजून एक प्रश्न आहे सर, जी गेल्या वर्षी काही स्पर्धकांनी आपलं स्वतःचं नाव किंवा टीव्हीवर आपण दिसवा म्हणून त्यांच्यापेक्षा सिनियर कलाकारांना किंवा त्यांच्यापेक्षा सिनियर कंटेस्टंटला त्यांचा अपमान सुद्धा केला. पण या सगळ्या सिच्युएशन जर या वर्षी सुद्धा अशी घडली किंवा अशा एखाद्या काही प्रसंग आला की ज्याच्यामुळे खूपच विचित्र आम्हाला बघायला वाटतं किंवा टीव्हीवर दिसेल, तर या गोष्टीकडे रितेश देशमुख होस्ट म्हणून कशा पद्धतीने? जसं गेल्या वर्षी रिॲक्शन्स होत्या, काही गोष्टी असतात ज्या प्रत्येक व्यक्तीची जी मर्यादा असते ती राखण्याचा प्रयत्न होस्ट म्हणून सुद्धा आणि चॅनल म्हणून सुद्धा आणि शो म्हणून सुद्धा ते आम्ही राखण्याचा नक्कीच प्रयत्न आणि प्रयास केला. सर, वृषाली गाणे सेलिब्रिटी घटना म्हणून तुम्हाला जर बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एक आठवडा राहायची संधी मिळाली तर तुमचा गेम प्लॅन कसा असणार आहे? आणि अजून एक प्रश्न आहे, बिग बॉस सीझन 6 मध्ये कंटेस्टंटसाठी शॉकिंग फॅक्टर कोणता असणार आहे? शॉकिंग फॅक्टर्स मी आता सांगितलं तर ते कंटेस्टंट प्रिपेअर होऊन जातील. पण तो शॉकिंग फॅक्टर जो आहे तो त्या आठवड्यात त्यावेळेसच तुम्हाला कळेल आणि शॉकिंग फॅक्टर्स नक्कीच आहेत. आणि तुमचा पहिला प्रश्न होता की बिग बॉस मध्ये एक आठवडा मला राहायची संधी मिळाली तर तुमचा गेम प्लॅन कसा असणार आहे? तो होस्ट बघून मी ठरवेल. भाग्यश्री महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन करून सध्या निवडणूक आणि राजकारणाचे वाळे आहेत आपल्या इथे, तर कोणत्या नेत्याला बिग बॉस मराठीचं तिकीट मिळालं काय यावर्षी? हो किंवा नाही? ज्यांना पार्टीचे तिकीट मिळाले नाही त्यांना बहुतेक पाहिजे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की मला अजून त्याची माहिती नाही. पण समजा जर पार्टीला तिकीट मिळालं नसेल तर तिथं पण मिळू शकतं का नाही ते पण माहिती नाही. हे सर जास्त कठीण आहे, इथलं तिकीट मिळवणं जास्त कठीण आहे. थँक्यू सर. थँक्यू.
नमस्कार सर, श्रावणीला संदेश नमस्कार. मराठी वर्ल्ड एंटरटेनमेंट म्हणून मला विचारायचं आहे की मराठी प्रेक्षक बिग बॉसला फक्त शो म्हणून नाही तर भावना म्हणून बघतात. या प्रेक्षकांच्या अपेक्षांचं ओझं होस्ट म्हणून तुम्हाला कधी जाणवलंय का? आणि बिग बॉस मराठीमुळे तुमचं आणि प्रेक्षकांचं एक नवीन नातं निर्माण झाले, त्या बाबतीत काय बोला? आता ना मी माझे मुलं फुटबॉल खेळतात शनिवार रविवार टॉर्नामेंट्स आणि मी जेव्हा जातो तर लहान मुलं ना मला बिग बॉस म्हणून म्हणतात. मला माझं नाव सुद्धा काही दिसत नाही. बिग बॉस बिग बॉस बिग बॉस. तर कुठेतरी वाटतं की एक नवीन ओळख ह्या शोनी सुद्धा मला दिलेली आहे. त्यासाठी त्या शोचा अत्यंत आभारी आहे. आणि दुसरं कसं काय तुमचं तुमचं आणि प्रेक्षकांचं एक वेगळं नातं निर्माण झाले, त्या बाबतीत तुम्ही काय बोला? नाही तेच अपेक्षांचं ओझं तुम्ही असं म्हणाला होता. तर प्रत्येक शो नंतर असे बरेचसे ऑनलाईनवर लाईव्ह रिव्ह्यूज करतात आणि कधी कधी मला वाटतं का हे हा काय झालं तरी कारण ते एवढे इम्पॉर्टंट असतात. तुम्ही म्हणाल की भावना आहे, एक इमोशन आहे आणि त्याच इमोशनमुळे बरेचसे लोक जे आहेत ते एवढी इमोशनली इन्व्हेस्ट असतात आणि मला वाटतं की ते ह्या शोची विक्री आहे की प्रत्येक प्रेक्षकाला इमोशनली ते इन्व्हॉल्व करून घेतात. प्रत्येकाला वाटतं की माझं एक मुलगा आहे, मला हे सांगायचं ही व्यक्ती मला आवडली नाही किंवा हा व्यक्ती व्यवस्थित दर दिवशी शो संपला की त्यांचं ते लाईव्ह सुरू होतं लगेच आणि त्यांच्या रिएक्शन पाहायला मला फार आवडतं. असं नाही की प्रत्येक वेळा मला वाटतं की मी हा प्रश्न उचलणार आहे, परंतु बऱ्याच वेळा गेल्या वर्षी असं झालेलं आहे की काही काही त्यांचे जे पॉईंट्स मला वाटतं ते इम्पॉर्टंट आहेत ते आम्ही इन्कॉर्पोरेट केलेले आहेत. तर आमच्या शोमध्ये आम्ही जे आहे फक्त आम्हाला ते सांगायचं त्याचाच विचार करत नाही, परंतु प्रेक्षकांना काय म्हणायचं आहे, त्यांचे काय मुद्दे आहेत हे पण कधी कधी आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो. नमस्कार प्रितेश सर, प्रेरणा सकाळ डिजिटल स्टाफ टीव्ही बघा. प्रोमो बघून उत्सुकता अर्थात वाटली हवं सगळ्यांचीच आणि बिग बॉस सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय, त्यामुळे उत्सुक आहोत हा सीझन देखील बघण्यासाठी. माझं म्हणणं आहे की तुम्ही आणि सलमान भाऊ जेव्हा तेव्हा एकत्र येतात संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावतात, यंदाच्या सीझन मध्ये सलमान भाऊ येण्याची शक्यता आहे का? तुम्ही त्यांना घेऊन येणार? त्यातले तर चांगलंच आहे आणि ते येतील अशी अपेक्षाही आहे. पण मला असं वाटतं की सलमान भाऊने त्यांचा सीझन पूर्ण केलेला आहे आणि या सीझनची सुरुवात सुद्धा त्यांच्या शोच्या फिनालेमध्ये झालेली आहे. म्हणून त्यांचा पाठिंबा, साथ, प्रेम, आशीर्वाद हे नेहमीच माझ्या बरोबर आणि बिग बॉस सीझन 2 असतं. थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? त्याला बाईक मिळणार, बाईक आहे तुझ्याकडे? हाय रितेश, किरण from अमरजाना। रितेश, कई सारे रियलिटी शोज इंक्लूडिंग बिग बॉस में सेलिब्रिटी कपल पार्टिसिपेट करते हैं, तो कभी आपको और जेनेलिया को मौका मिले फिर चाहे बिग बॉस में वो आने वाले समय में या फिर कोई रियलिटी शो में हिस्सा अपनी लव केमिस्ट्री अपना इक्वेशन एज ए रियलिटी कपल कभी दिखाना चाहेंगे या फिर मौका मिले तो करना चाहिए? अगर उनके पास बजट हो इक्वेशन की बात करें कपल की, तो किस तरह की बातें हैं जो आपको लगता है कि स्क्रीन पे दिखा सकते हैं, स्क्रीन पे नहीं? मैं सवाल नहीं समझा, कौन से कपल के क्या करें? अगर कपल कोई रियलिटी शो में पार्टिसिपेट करते हैं तो आपको लगता है कि हर बातें जो है वो स्क्रीन पर दिखाना वैल्यूबल है या कुछ चीज़ों को एक्सप्लेन किया? नहीं, मुझे ऐसा लगता है कि ये हमारी ये धारणा होती है कि जो हो रहा है वो सारी चीजें दिखाई जा रही है। बहुत सारी चीजें होती है जो नहीं दिखाते और अनफॉर्चुनेटली वो बातें ऑडियंस से पहुंचती नहीं है, इसलिए ऑडियंसेस उन्हें अप्रिशिएट नहीं कर पाते। पर जब कभी भी कोई कपल टीवी पर जाते हैं तो उन्हें मुझे लगता है कि पता होता है कि व्हाट आर द थिंग्स दे आर डीलिंग विद। तो बहुत सारी चीजें होती है जो नहीं पता बोलना चाहते, और बहुत सारी चीजें होती है जो चलाना चाहते हैं, बोलना चाहते हैं, इसलिए वो शो पर दिखाई देता है। बट आई थिंक वी नीड टू रियली गिव इट टू द चैनल्स आल्सो फॉर लॉट ऑफ थिंग्स एंड आई एम प्रिवी टू इट कि जो चीजें वो नहीं दिखाते। पता है कि ये टीआरपी लगेगी, पता है एक्साइटिंग है, शॉकिंग है, पर कई बार मॉरली करेक्ट चीजें भी
हमें ये बताती है कि ये नहीं दिखाना चाहिए, आगे नहीं जाना चाहिए। Absolutely. हमें लगता है कि चैनल शेफ पर्सनल चीजों के बारे में रिस्पेक्ट नहीं करती है या एक्सप्लॉइट करना चाहते, ऐसा नहीं होता। बहुत सारी चीजें हैं जब आपको पता चली मिलेगा कि ये हुआ था, ये दिखाया नहीं। हाँ, लेकिन कभी कभी इट्स नॉट ओनली अबाउट कंटेस्टेंट, आई थिंक द चैनल एंड द शो ऑल्सो थिंक्स अबाउट द फैमिलीज बैक होम, माता पिता भाई बहन, ये सिर्फ कपल जब आते तो उनकी बात नहीं होती, तो मुझे लगता है दोनों के परिवारों की बातें होती है। तो वी रियली लुक इनटू हाउ दिस इज गोइंग टू अफेक्ट द फैमिलीज, इट्स नॉट ओनली अबाउट दोस टू पीपल। उनके बच्चे होंगे जो स्कूल में जाएंगे तो क्या होगा, ये सारी रिस्पॉन्सिबिलिटी लेकर ये शो चलता है। सिर्फ इसलिए नहीं चलता कि कोई भी शॉपिंग चीजें दिखानी है टीआरपी के लिए। बिग बॉस सीझन 7 तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो। जान्हवी, परत एकदा बिग बॉसच्या स्टेजवर होतो, मला फार बरं वाटलं। सर तुमचं खूप 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 स्वागत आहे. थँक्यू। बापरे, गेल्या वर्षी सर म्हणजे मी प्रत्यक्षात तुमचं प्रेमही अनुभवलंय, तुमचा रागही अनुभवलाय खूप जास्त. सो आजही ना सर सीझन संपलाय तरी शनिवार रविवार आला की असं कधी कधी वाटतं की तुम्ही टीव्हीतून बाहेर याल आणि आता मला ओरडा, कारण की कौतुकापेक्षा ओरडा जास्त. अहो, त्यात माझा दोष नाही आहे, मी जे टीव्हीवर करणार तसंच मी लागणार ना। म्हणजे तुम्ही जर असं काही केलं असतं त्याच्यावर मला ओढावं लागलं नसतं तर मी कसं वागलो असतो। हो सर, पण कौतुकही केलं. कौतुकही भरपूर केलं Yes, तुमचं। sir. Yes, sir. खरंच मी खूप मिस करते आणि बरं, ते यायचं तुम्हाला? मला आवडेल. नाही, मला खरंच आवडेल, कारण की बिग बॉस हा शो खूप मनापासून, म्हणजे मी खूप इमोशनल होते बिग बॉस हे नाव ऐकलं तिथं, आणि मला खूप ते दिवस आठवतात, केलेल्या चुका आठवतात आणि तुमचं ओरडणं आठवतं. मी खूप मिस करते सर ओव्हरऑल सगळंच सगळंच सगळंच. आणि ऍक्च्युली बिग बॉस हा शो तुम्ही मागच्या वर्षी होस्ट केलात आणि खूप कमालीचा एक्सपिरियन्स होता आणि तेव्हाही खूप तळके बसले आम्हाला हे, कारण की माहिती होतं, कारण की तुमचा हा स्वभाव जगात कोणीही बघितला नव्हता आणि तो जवळून माझा हा स्वभाव मी सुद्धा पाहिजे। घर तयार आहे आणि कंटेस्टंटही ठरलेच असते. तर तीच सांगा ना सर, यावेळी कोण कोण आहे गोष्ट? नाही, खरं म्हणजे फार म्हणजे जवळपास सगळ्यांचा जर गैरसमज आहे की जे कंटेस्टंट येतात ते मला माहिती असतात कोण आहे। तुम्ही जसं मला विचारत तसं मी बॅक्सचं विचारतो कोण आहे, मला तरी सांगा। तरी पण मला असं वाटतं की ज्या दिवशी कंटेस्टंट घराच्या आत जाते त्या दिवशीच मला कळले ते आहे। पण मी पण अतिशय तुमच्यावरच उत्सुक आहे हे ओळखून घेण्यासाठी की आत घरात कोण कोण जाणार आहे, कारण ह्या वर्षीचं सीझन खरंच प्रचंड एक्साइटिंग असणार आहे। बिग बॉस मराठी आणि कलर्स ची जी क्रिएटिव्ह टीम आहे त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे। काहीतरी नक्कीच कुठल्याही लँग्वेजेस मध्ये बिग बॉसच्या भाषेत सीझन होतो, जे घडलं नाही ते ह्या सीझन मध्ये घडणार आहे। जसं गेल्या वर्षी सुद्धा मला वाटतं की जेव्हा बिग बॉस सीझन चालू होता मराठी, त्यावेळेस माझे कितीतरी हिंदी भाषिक मित्र होते जे बिग बॉस पाहायचे आणि फिल्म इंडस्ट्रीमधले मित्र होते, ते मला फोन करायचे की बाबा एवढं इंटरेस्टिंग सिच्युएशन्स मध्ये मराठी सीझन होतोय का, लोकांना कंटेस्टंट घेऊन जात आहेत, ते आपल्याला कसं इथं म्हणता येत नाही की दुसऱ्या सीझन पाहतात दीपक बसलेले आहेत म्हणून, पण मला वाटतं की एक वेगळी ओळख मराठीने गेल्या वेळेस सोडली होती टीव्हीवरती, त्याच ओळखेला आपण आता अजून थोडं पुढे घेऊन जातो। सर, बिग बॉस मराठी सीझन 6चा त्या प्रोमोचा डायलॉग म्हणजेच गेल्या वर्षी गाजवलंय या वर्षी वाजवणार, हा तुमचा डायलॉग सोशल मीडियावर तुफान गाजतोय, खूप साऱ्या रील्स होत्या आणि प्रोमोलाही खूप छान प्रतिसाद मिळतो. सो मला असं विचारायचं की ह्या सीझनसाठी नक्की तुम्ही काय तयारी आणि इतकी मोठी जबाबदारी पेलणार आहात, काय भावना आहे तुमच्यामध्ये? मी जसं म्हणाल की मी अतिशय एक्साइटेड आहे बिग बॉस सीझन 6 होस्ट करण्यासाठी, आणि गेला सीझन माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, मला खरंच भरपूर आवडला तो प्रवास, हा छान होता। तुम्ही कंटेस्टन्स हो सर, तुमच्यामुळे सगळ्यांमुळे
आय एम होपिंग की ह्यावेळेस सुद्धा एक्साइटिंग कंटेस्टंट येतील, एक्साइटिंग गोष्टी घडतील. तयारी तशी मी काहीच केलेली नाहीये. जसं गेल्या वेळेस आलो तसंच मी येणार आहे. आणि काय की मी रिॲक्टिव्ह पर्सनॅलिटी आहे. बिग बॉसचा जो होस्ट असतो, जे आठवडाभर घडलंय त्याच्यावरती तो रिॲक्ट करणार आहे. जोपर्यंत ते ऍक्शन्स घडणार नाहीत तोपर्यंत होस्ट काहीच रिॲक्ट करू शकत नाही. पण तयारी तशी काहीच नाही. मला वाटतं की एक्साइटिंग शो होणार आहे आणि त्याच्याच मी पण एक प्रेक्षकच आहे. बिग बॉस होस्ट सुद्धा एक प्रेक्षकच असतो आणि आम्ही पण तुमच्यासारखेच टीव्ही पाहतो, शोज पाहतो. नंतर मला फक्त एवढी संधी मिळते की मी त्यांच्यावर पर्सनली रिॲक्ट करू शकतो. येस सर. आणि तुम्हाला काय वाटतं जे स्पर्धक येणार आहेत त्यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये काय फरक असेल? म्हणजे आम्ही जसा गेम खेळलो तसंच ते खेळतील का? काय वाटतं तुम्हाला? ते कसं आहे ना की स्पर्धक हा विचार करतात की गेल्या सीझन मध्ये काय चाललंय, काय होणार आहे, किंवा कुठल्या गोष्टी केल्यामुळे त्यांना ओरडा मिळाला किंवा कुठल्या गोष्टी केल्यामुळे पब्लिकचा सपोर्ट मिळाला. या सगळ्या गोष्टीचा विचार ते करून येतात. पण त्याच्यापेक्षा जास्त हुशार आमची क्रिएटिव्हिटी. तुम्ही जो जो विचार करून येणार आहात त्याच्यावरती कसं त्यांना म्हणजे कसं आहे की नैलम्य थैला ज्याला म्हणतो येस सर. तसं ते विचार आमची क्रिएटिव्हिटी पण करतात. तुम्ही हे म्हणाल की चकवा देणार. चकवा नक्कीच. आणि प्रत्येक स्टेपला, प्रत्येक एपिसोडला, प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन घडणार आहे. जसं या स्टेजवरती तुम्ही पाहताच की एवढी दारं आहेत, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त दारं घरी असणार आहे. प्रत्येक दारापाठीवर काहीतरी गोष्ट घडेल आणि ती गोष्ट तुम्हाला जेव्हा तुम्ही शो मध्ये याल त्यावेळेसच दिसेल. नक्कीच. म्हणजे चकवा देऊन महाराष्ट्राचा तकवा नक्कीच घालवणार आहे हा शो, एवढं तरी नक्कीच. बरं, यंदाच्या घरांना खूप रहस्यमयी दारे आहेत. आता आपण स्टेजवर पण पाहतोय. ती दारं नक्कीच सरप्राईज देतील की धक्का देणार आहे? तुम्ही काय सांगाल? म्हणजे या वर्षीचे स्पर्धक गेम प्लॅन्स करून येतील, स्ट्रॅटेजीज असतील आणि त्यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये काय मोठा फरक असेल? मला वाटतं की कसं की प्रत्येक वेळा एखादा कंटेस्टन्स काहीतरी विचार करून येतो की मी आता ही स्ट्रॅटेजी वापरणार आहे. परंतु प्रत्येक दारा पाठीमागे मला असं वाटतं की काही सुखद धक्के असतील, काही जोरदार धक्के पण मिळतील. सरप्राईजेस तर भरपूर असणारच आहेत. दार म्हटलं की दारापलीकडे काय आहे याची उत्सुकता जेवढी आपल्याला असेल प्रेक्षक म्हणून तेवढीच कंटेस्टंट म्हणून त्यांना पण असेल. पण प्रत्येक दार एकाच दिशेने उघडणार आहे. ते हळूहळू कधी हवेत बसणार, हळूहळू धक्के बसणार, पण जोरदार धक्के बसणार. आणि त्या धक्क्यांवर तुमचा कसा अनुभव दिसणार आहे? तुम्ही मागच्या वेळेपेक्षा अजून जास्त चिडणार आहात की काय होणार? माझा फिट तर तुमच्यावर अवलंबून आहे. बरोबर कंटेस्टंट जसे बिहेव करतील तसं मला डिरेक्ट करावं लागेल. आणि काय आहे की होस्ट म्हणजे तुम्ही कंटेस्टंटच्या जीवनात जास्त इन्व्हॉल्व पण होऊ शकत नाही, कारण की त्यांचा तो प्रवास त्यांचा असतो, तो प्रवास होस्ट म्हणून तुमचा असतो. आणि मला वाटतं की करेक्टिव्ह मेजर्स, थोडंफार गायडन्स आणि एकच कम्युनिकेशन आहे कंटेस्टंट. त्यामुळे बाहेर काय चालू आहे त्यावेळेस त्याची सगळी माहिती आम्हाला असते. आणि काय की आज फक्त टीव्हीवरचे प्रेक्षक नव्हे तर सोशल मीडियावरती एवढ्या प्रतिक्रिया येतात लोकांची. प्रत्येकाचा एक वेगळा अनुभव असतो. प्रत्येकाला वाटतं की त्याने होस्टनी हा प्रश्न विचारला पाहिजे का, ही बरोबर होती का, हा बरोबर होता, हा चुकीचा वागला का, ह्या चुकीच्या वागल्या नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी अॅनलाइज करून मला वाटतं की शोची एक दिशा असते ती घेऊन पुढे जाण्याचं काम होस्टचं असतं. आणि ते आमची क्रिएटिव्ह टीम आणि आम्ही बसून करतो.